नाशिक गुन्हे शाखा युनिट 3 ची धडाकेबाज कामगिरी. घरफोडीतील 2 सराईत चोरटे गजाआड. सविस्तर वृत्तांत. नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने मोठी कारवाई करत 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत 1,67,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. फिर्यादी मिशाल सुभाष शहा यांच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी वायरचे बंडल चोरून नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आनंदवली परिसरात सापळा रचून प्रतीक मनोज येवले आणि लकी विल्सन भंडारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 77,500 रुपयांच्या वायर आणि 90,000 रुपयांची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. लकी भंडारी हा गेल्या 6 महिन्यांपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग श्री किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीपजी मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम आणि स्मार्ट सिटी कॅमेरा हाताळणारे भूषण खैरनार यांनी केली आहे. नाशिक पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.